औपचारिक प्रक्रियेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाजर दाखवू नका। पंचनामे टाळून धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्या अशी मागणी उमरगा शहरातील ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांवर उपजीविकेचे संकट कोसळले आहे। शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले असून कर्जबाजारीपणाचे ओझे प्रचंड वाढण्याची भीती आहे। त्यामुळे पंचनामे, शेतात फेरफटका अहवाल तयार करणे, त्यानंतर शासनाला प्रस्ताव पाठवणे या प्रक्रिया थांबवा, शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशा मागणीचे निवेदन दिनांक 21 ऑगस्ट रोजी ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। औपचारिक प्रक्रिया व पंचनामे टाळून धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिलीच पाहिजे। माझ्या उमरगा व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांची काय अवस्था व दुधावस्था आहे हे प्रत्यक्ष शेतकऱ्याची स्थिती घेतल्यानंतर आपल्याला जाणवेल। शेतकरी असल्या संकटाच्या घाईत असताना शासनाच्या कोलदांडी, खताचे भाव व शेतीचे सगळे अंतर्गत मशागतीचे सगळे महागाईचे कामं व शेतीला हमी भाव कमी, सोयाबीन 10,000चा भाव देतो हे शासन बोललेलं आज 3,000-4,000 रुपयाने विकलं जात आहे। शेतकऱ्याच्या अवस्था पाहिल्यानंतर पंचनाम्याचे सांगायचं तात्पर्य, पंचनामा जर केलो, एखाद्या जर गट नंबर 820 वर पाऊस पडतो आणि 821 वर पाऊस पडत नाही, असं कधीच होऊ शकत नाही। शासनाने हे पंचनामे व इतर सर्व टाळून सरसकट शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केलं पाहिजे। जर येणाऱ्या काळात आम्ही निवेदन देऊन जर हे अर्थसहाय्य न दिलं तर आम्ही शेतकऱ्याचं तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरू असं मी फाउंडेशनच्या वतीने हे करतो। पंचनामे करू नका औपचारिक, हे काय नेमका विषय? सर, सांगायचं म्हणलं तर पंचनामा हा बाजूच्या शेतकऱ्याला याचा लाभ होतो आणि एका शेतकऱ्याला लाभ होत नाही। निसर्ग हा सर्वांसाठी सारखा आहे। त्याच्या शेतावर अतिवृष्टी होते, माझ्या शेतावर अतिवृष्टी होत नाही, असं कधीही झालेलं नाही। त्यासाठी पंचनामे न करता नेमका तुमची मागणी काय? नेमका आम्ही सरसकट शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे असं आमची मागणी आहे। सर, नेमकं तुमची भूमिका राहणार? आम्ही शेतकऱ्याचा भव्य मोर्चा काढून शासनाच्या विरोधात निषेध करून आम्ही रस्त्यावर उतरू। माझ्या उमरगा लोहारा तालुक्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची शासनानं व प्रशासनाने गंभीर दखल घेऊन योग्य ते न्याय दिला पाहिजे। धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई तातडीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी। शेतकऱ्यांच्या चालू हंगामातील कर्ज परतफेडीसाठी कर्जमाफी स्थगितीची घोषणा करावी। शेतकऱ्यांना पिकं पुनर्लागवड आणि उपजीविकेसाठी तातडीची मदत मिळावी, यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। या निवेदनावर सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, किशोर औरादे, करीम शेख, ॲडव्होकेट अर्चना जाधव, प्रदीप चौधरी, राजू बडगिरे, शबाना उडसणे, किशोर बसगुंडे, ॲडव्होकेट ख्वाजा शेख, भानुदास नागरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।